याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल 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 विठ्ठल.
अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून या विटाई या गावातून तालुका साक्री जिल्हा धुळे या संपूर्ण परिसरातून अर्थात धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या सभोवतालच्या संपूर्ण प्रांतातून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर संत भजननिष्ठ महात्मे कृष्णाजी माऊली महाराज यांच्या आशीर्वादाने आज भगवान कृष्णाष्टमीचं औचित्य साधून आजच्या या गोपाळ काल्याच्या या पवित्र पर्वावर या विटाईतील आदरणीय हरिभक्तीपरायण श्री गुलाबराव गमनराव साळवेजी यांच्या द्वारा त्यांचे दोन्हीही सुपुत्र भारताच्या सीमेचं रक्षण करत आहेत. त्यांचे थोरले चिरंजीव आदरणीय केवळजी आणि त्यांचे द्वितीय चिरंजीव आदरणीय सचिनजी यांच्या या अथक परिश्रमातून आणि वारकरी संप्रदायाच्या विषयी असलेल्या त्यांच्या हृदयातल्या शुद्ध प्रेमामुळे आजचा हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. गेली 7 वर्ष अव्याहतपणे गोपाळ काल्याच्या या पवित्र दिवशी परमात्म्याचं चिंतन करून नामस्मरण करून अन्नदान करण्याची या पवित्र घराची ही परंपरा आहे आणि त्याला अनुसरून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय केवलजी यांच्या प्रेमामुळं त्यांच्या अट्टहासामुळं त्यांच्या चिकाटीमुळं आज या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात. हृदयाची विशालता असल्यामुळं अंतःकरणात पावित्र्य असल्यामुळं वृत्ती सात्विक असल्यामुळं मन निर्मळ असल्यामुळं आणि भावना प्रांजळ असल्यामुळं आदरणीय गुलाबरावजी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहेत.
विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तीच्या क्षेत्रात परमार्थाच्या अंतरंग गाभ्यामध्ये साधना करत असताना परमात्मा शरीर कोणतं आहे, शरीराचा आकार कोणता आहे याकडे लक्ष देत नसतो, तर वृत्ती किती सोज्वळ आहे आणि आचार किती शुद्ध आहे याचाच भक्तीच्या क्षेत्रामध्ये विचार केला जातो. एक दोन गोष्टी मी आपल्या पुढे थोड्या नमूद करण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट अशी आहे, भक्ती करताना, परमार्थाची साधना करताना, नामचिंतन करताना आकार कोणता आहे, एखाद्या वेळेस तुमची कृती कोणती आहे, इकडे परमात्मा लक्ष देत नसतो, तर तुमचा आचार कोणता आहे आणि तुमची वृत्ती काय आहे याचाच विचार परमार्थाच्या शुद्ध क्षेत्रात केला जातो. उदाहरणाने सांगायचं ठरवलं तर सांगेन, भक्त प्रल्हादाचा जर विचार केला तर भक्त प्रल्हादाचा आकार दैत्याचा होता. आकार दैत्याचा होता म्हणजे शरीर दैत्याचं होतं, आकार दैत्याचा होता. ज्ञानोबारायची भाषा सांगतो, ज्ञानोबाराय सांगतात, येरवे दैत्य कुळ साचोकारे. दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, पण ऐका, आचार वैष्णवाचा असल्यामुळं 12 भागवताच्या यादीमध्ये त्यांचा क्रमांक पहिला लागला. सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं, आकार कोणता आहे हे परमात्म्यानं पाहिलं नाही, भगवंतानं त्यांचा आचार काय आहे हे पाहिलं. अजून थोडं पुढचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आकार राक्षसाचा होता. कोण? बिभीषण. आकार कोणाचा होता? राक्षसाचा होता. रामाचा भाऊ का रावणाचा भाऊ? रावणाचा भाऊ. आकार कशाचा होता? राक्षसाचा होता. पण आचार साधूचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये नंबर बिभीषणाचा लागतो आणि राम प्रभू त्यांचा स्वीकार करतात. माझा मुद्दा इतकाच आहे, बिभीषणाच्या आकाराचा विचार रामप्रभूंनी केला का बिभीषणाच्या आचाराचा विचार रामप्रभूंनी केला? बोला, आचाराचा. आणि अजून एक उदाहरण देईल, आकार कोणाचा? माकडाचा. आकार कोणाचा? माकडाचा. पण आचार भगवत भक्ताचा असल्यामुळे दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. माझा मुद्दा इतकाच आहे, मी 3 गोष्टी आपल्या पुढे मांडल्यात. ऐका, प्रल्हादाच्या, बिभीषणाच्या आणि मारुतीरायाच्या आकाराकडे भगवंतानं लक्ष दिलं का त्यांच्या आचाराकडे लक्ष दिलं? तुम्ही लक्ष माझ्याकडे द्या, इकडे बघा. ओ माऊली, इकडे बघा ना, लक्ष द्या. ऐका, माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे बघा. ते चालते त्यांचं. नीट ऐका, नीट लक्ष द्या. परमार्थामध्ये, भक्तीमध्ये तुमचा आकार कोणता आहे याकडे भगवान नाही लक्ष देत, तुमचा आचार कोणता आहे याकडेच परमात्मा काय करतो? लक्ष देतो. सोपंच करायचं ठरलं तर मग अजून सोपं करेन. आता मला उत्तर द्या. मनुष्य आकारानं मनुष्य असावा का आचारानं मनुष्य असावा? जागे आहेत तुम्ही. आचाराने मनुष्य असावा. आता इमानदारीने उत्तर द्या, आपण आकाराने मनुष्य आहोत का आपण आचाराने मनुष्य आहोत? आता खरं बोला. आता घोटाळा झालाय की नाही? लक्षात ठेवा, आपण आकाराचा माणूस न राहता आपण आचारानं माणूस बनलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा मी आपल्या पुढे थोडा एका सेकंदात मांडतो. भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुमची कृती कोणती आहे याकडे परमात्मा फारसं लक्ष देत नाही. तुम्ही कर्म कोणतं करता इकडे फारसं लक्ष देत नाही. तुम्ही उद्योग कोणता करता, तुम्ही व्यवसाय कोणता करता, इकडे भगवान लक्ष देत नाही. ऐका, परमार्थामध्ये आल्यानंतर एखाद्या वेळेस कृती नीच असू द्या, कृती निंदी असू द्या,
कृती हीन दर्जाची असू द्या, कृती निकृष्ट असू द्या, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. मी इथे आल्यानंतर आम्ही ज्यांच्या घरी थांबलो, बाजीरावजी महाराज त्यांच्या घरी, आणि मग त्यांनी आदरणीय गुलाबरावजी यांच्याविषयी बोलताना बोलले, शुद्ध सात्विक निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व. मी याच्याकरता हे सगळे ही प्रस्तावना त्याकरता करायला लागलोय. मुद्दा माझा इतकाच आहे, कृती असू द्या एखाद्या वेळेस सामान्य, पण वृत्ती काय आहे हे फार महत्वाचं आहे. एकच वाक्य देतो, मेलेली जनावर ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? जागे नाहीत का तुम्ही? वाईट आहे. मेलेली जनावर ओढणं ही कृती पवित्र आहे का अपवित्र आहे? बोला की अपवित्र आहे. मग ही कृती जर अपवित्र असेल, ही कृती जर वाईट असेल, तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, चोखा मेळा संगे, ढोरे ओढी, चोखा मेळा संगे. नरहारी सोनाला घडू फुंकू लागे, चोखा मेळा संगे डोरे ओळी, चोखा मेळा संगे डोरे ओळी. नरहरी घडू फुंकू लागे, चोखा मेळा संगे डोरे ओळी, चोखा मेळा संगे डोरे ओळी. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. फक्त माझ्या या मुद्द्याकडे चांगलं लक्ष द्या. चोखोबा रायाची भगवंताने कृती पाहिली का वृत्ती पाहिली? हो, वृत्ती पाहिली. सजन कसा याची कृती पाहिली का वृत्ती पाहिली? वृत्ती पाहिली. सजन कसा या विकुलागे मास. माझा मुद्दा समजलाय तुम्हाला? एखाद्या वेळेस कृती असू द्या सामान्य, असू द्या हलकी, असू द्या हीन दर्जाची, असू द्या निकृष्ट, लक्षात ठेवा, आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या आपल्या वर्णानुसार, आपल्या आपल्या आश्रमानुसार, आपल्या आपल्या धर्मानुसार, आपल्या आपल्या पंथानुसार, शेवटचं वाक्य देतो, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार कोणतंही कर्म करायची वेळ येऊ द्या, अडचण नाही. फक्त कोणतंही कर्म करताना मात्र मन भगवंताच्या चिंतनात, वृत्ती भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. आणि असा हा जो परिवार आहे, हा परिवार साळवे परिवार, हा परिवार केवलजी, सचिनजी, हा सगळा परिवार, त्यांचे पिता श्री गुलाबरावजी, हा सगळा परिवार भगवंताच्या नामचिंतनात, वारकऱ्याच्या सेवेत, संप्रदायाच्या साधनेत असा रंगलेला आणि रत झालेला हा परिवार आहे. मी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो, या महात्म्याला भगवंतानं उदंड आयुष्य द्यावं आणि यांच्याकडून भरपूर अशा पद्धतीची साधना करून घ्यावी अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. तर हे दोनही चिरंजीव देशाची सेवा करत आहेत, देश सेवा करत आहेत. ऐका, पहिली गोष्ट, देशाची सेवा फार महत्वाची आहे. जीवनामध्ये 5 प्रकारच्या सेवा अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे देशाची सेवा, दुसरी गोष्ट आहे धर्माची सेवा, तिसरी गोष्ट आहे देवाची सेवा, चौथी गोष्ट आहे देवमान्य संताची सेवा, आणि 5वी गोष्ट आहे आई वडिलाची सेवा. 5 सेवा जीवनात महत्वाची आहे. देशसेवा, देवसेवा, धर्मसेवा, संत सेवा आणि आई वडिलाची सेवा. मला वाटतं या परिवाराचा जर थोडा आपण विचारच केला, अभ्यासच केला, दोनही चिरंजीव देशाच्या सेवेमध्ये आहेत. पहिली गोष्ट. दुसरी सेवा कोणती? देशसेवा झाल्यानंतर देवसेवा. देवाच्या सेवेमध्ये अखंड रत असणारे आदरणीय गुलाबराव आहेत, देवसेवा. तिसरी सेवा कोणती आहे? धर्मसेवा.
आता हे उत्सव करणं, कार्यक्रम करणं, अन्नदान करणं, कीर्तन करणं, या माध्यमातून हे धर्माची सेवा करतायत. अखंड आयुष्यभर जीवनभर प्रातस्मरणीय भजन निष्ठ महात्मे सद्गुरु कृष्णाजी माऊली महाराज यांची सेवा या व्यक्तिमत्वाने अखंड केलेली आहे. हे आहे संत सेवा. आणि हे दोनही चिरंजीव आपल्या वडिलाचा शब्द प्रमाण मानून त्यांची सेवा करण्याकरताच इथे आवर्जून हजर राहतात. ही आहे माता आणि पित्याची सेवा. मला वाटतं या कुटुंबाकडून या 5ही प्रकारच्या सेवा अत्यंत निष्ठेने होत आहेत. यांच्याविषयी एक दोनच वाक्य मला यांनी बोलले आणि त्या अंदाजाने मी त्या संबंधाने मी बोलतोय. असे एक वारकरी व्यक्तिमत्व, नामचिंतन करत असलेलं व्यक्तिमत्व. ऐका, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत परमात्म्याचं नामचिंतन आपल्याकडून घडावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याकडून देशाची सेवा घडावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो, महत्वाची विनंती करतो. एक तर माणसानं ज्ञानेश्वरी गाथा वाचत वाचत मरावं. ज्ञानेश्वरी गाथा वाचत वाचत मरावं. आणि हे नाही जमलं तर मग देशाच्या सीमेवर देशाचं संरक्षण करत करत मरावं. देश सेवा करत करत मरावं. नाहीतर ज्ञानेश्वरी वाचत वाचत मरावं. आणि मला वाटतं या 2 पैकी जर आपल्याला कुठलंच जमलं नाही तर आपण मरणाच्या भानगडीत पडूच नाही. बघा, तुम्ही जागे आहेत का? काय होतं त्याच्या मग त्या मरणाच्या नादालाच लागू नका. मरायचंच असेल तर देशाची सेवा करत करत तरी मरावं. नाहीतर मग ज्ञानेश्वरी वाचत वाचत गाथा वाचत वाचत तरी या शरीरातून प्राणोत्क्रमण व्हावं. असं एक 5ही सेवेने पूर्ण असलेलं हे घर, हे कुटुंब, हा परिवार. आणि म्हणूनच मला आज आनंद वाटतोय. धुळे जिल्ह्यातून लोक इथे आलेत, नाशिक जिल्ह्यातून लोक इथे आलेत. एवढंच नाही, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या दरबारात राहून परमार्थाची साधना करणारी संत मंडळी, आमची सगळी गुरुबंधू मंडळी, अत्यंत गोड असे गायक अंकुश महाराज, संतोष महाराज, बरोबर आहे, या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मृदंगाच्या क्षेत्रातले संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असलेलं आणि मृदंगाच्या क्षेत्रातले मृदंग भास्कर आदरणीय तुकारामजी महाराज पांचाळ गुरुजी, तेही या ठिकाणी आळंदी क्षेत्राहून इथं उपस्थित झालेले आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातून लोक इथं आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून मी म्हणा की राव काय बिघडते असे. एवढंच नाही, महाराष्ट्रातून आले त्याच्यात काय विशेष आहे, तेलंगणातून आलेत. हे तेलंगणातले महाराज आहेत, तेलंगणा राज्यातले, तिथून ते इथे आलेले आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे, या सगळ्यांना इथं खेचून घेण्याचं, ओढून आणण्याचं काम केवळ आणि केवळ आदरणीय हा साळवे परिवार, गुलाबरावजी बाबा आणि त्यांचे हे दोन्ही सुपुत्र यांच्या हृदयात असलेलं भक्तीचं आणि परमार्थाचं शुद्ध प्रेम आणि त्याचा परिणाम हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. उभा राहिलेल्या सर्व टाळकऱ्यांना, परिसरातून आलेले वारकरी शिक्षण संस्थेतले संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सर्व कीर्तनकार यांना, उभे राहिलेले सर्व वैष्णव, अत्यंत दर्जेदार असे मृदंगमणी आणि माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. म्हणजे 15 मिनिट मला हे सांगायला गेलेले आहेत, पण हे का सांगावं हे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हे सगळं बोललो. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कृष्णाष्टमी रात्री आपण संपन्न केलेली आहे. भगवान कृष्ण कन्हैयाचं आगमन झालेलं आहे. रात्रीचा दिवस, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 5000 वर्षापूर्वी ज्या दिवशी कृष्ण कन्हैया मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये देवकीच्या पुढ्यामध्ये प्रकट झाले, तो दिवस. आणि भगवान कृष्ण कन्हैयाला
गोकुळामध्ये आणलं. गोकुळात आणल्यानंतर गोकुळातला जो आनंद होता, विठ्ठल कृष्ण कन्हैया अवतीर्ण झाले. पण ऐका, कृष्ण कन्हैया तिथे थांबले नाहीत. कृष्ण कन्हैयाने सांगितलं, मला इथं ठेवू नका, मला काय करा, मला इथून उचला आणि मला इथून तुम्ही गोकुळाला घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हा मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, टाळी वाजवा. मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला. माया उपजली ते, माया उपजली ते, ठेवी मज आणि येते, ठेवी मज टाळी वाजवा. आणि येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. भगवान कृष्ण कन्हैयाने सांगितलं, मला इथं ठेवू नका, मला गोकुळाला घेऊन जा. आपण न्यायचं कसं तुम्हाला गोकुळाला? सोपं आहे काय? ते बेड्या आहेत हातामध्ये, पायात शृंखला आहेत, सगळ्या कुलप लावलेले आहेत, रक्षपाळ जागेत, जायचं कसं? त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, काही नाही, मला फक्त डोक्यावर घ्या. आणि मग गंमत आहे, टोपलीमध्ये कृष्ण कन्हैयाला ठेवलं आणि टोपली उचलली, डोक्यावरती घेतलं, उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. कन्हैयाला डोक्यावर घेतलं, पायातली बंधनं निघून पडली, बेड्या सुटल्या. पुढं ऐका, अरगळा कुलप निघून पडली. जे जागे जागे होते का रक्षक, ते काय झाले? झोपी गेले, झोपी गेले. ऐका, काय कमाल आहे, काय शक्ती आहे. भगवान कृष्ण कन्हैयाला डोक्यावर घेतलं आणि सगळी बंधनं संपली. तुम्ही जागे आहे, दिवसाची वेळ आहे, मायबाप देवाला डोक्यावर घेतलं की जीवनात बंधन राहत नाही बघा. म्हणून डोक्यावर घ्यायचंच असेल तर देवाला घ्या. देवाला डोक्यावर घेतलं, बंधन सगळी संपली. आले यशोदा मैया नंद राजा यांच्याकडे आले. येत असताना मध्ये यमुना मैया आडवी आहे. पुरत चढला चाट, तिशी लाविला अंगुष्ट, तिचंही समाधान केलं. गोकुळामध्ये प्रवेश केला. यशोदा मैया नंदराजा यांची भेट घेतली आणि वसुदेवाने कन्हैयाला त्यांच्याकडे दिलं. तिथे एका मुलीचा जन्म झाला होता. तिला घेतलं, डोक्यावर घेतलं, निघाले, आले आणि मग कारागृहात आले. जसे जसे आत येत होते तसे तसे पाठीमाग त्या अरगळा कुलप लागली गेली, दरवाजे बंद झाले, रक्षपाळ जागे झाले. पुन्हा बंधन, पुन्हा बेड्या. उत्तर आहे, देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं संपली. आणि पुढे का, मायेला डोक्यावर घेतलं की बंधनं आली. मला वाटतं कीर्तनातून काही सगळं लक्षात राहत बी नसतं आपल्या. एक दोन महत्वाची वाक्य ध्यानात ठेवत चला. आत्ता बोललो याच्यातली दोन्ही वाक्य ध्यानात ठेवा. बंधन जीवनातली नष्ट व्हावी असं वाटत असेल तर देव डोक्यावर घ्या. देव डोक्यावर घ्या याचा अर्थ कीर्तन झाल्यावर घरी जायचं आणि देवाऱ्यातला देव डोक्यावर घ्यायचा असं नाही बरं का. असा अर्थ त्याचा नाही. देव डोक्यावर घ्या याचा अर्थ देवानं दिलेले विचार डोक्यात घ्या.
देवानं ज्या विचारानं जगायला सांगितलंय त्या विचारानं जगा, अर्थ इतकाच आहे. आणि मग इकडे आता मथुरेमध्ये आवाज आला, अरे काहीतरी 8वा जन्माला आलाय. पाहिलं, शोधलं, घेऊन ये आणलं, पाहिलं तर 8वा नाही 8वी आहे. कंसानं हातामध्ये घेतलं, गरगर गरगर गर फिरवलं, असं आपटून मारणार तेवढ्यात तिनं झटका दिला. कारण तिचा झटका भयानक आहे. तिनं झटका दिला. ती अनेकांना झटका देते. भल्या भल्यांना मी म्हणणाऱ्यांना झटका देते. द्या द्या झटका दे. अजब माये का झटका डुबाया परमार्थ सबका. तिनं अनेकांना झटका दिलाय बघा, लक्षात ठेवा. झटका दिला आणि तिनं सांगितलं, अरे मला काय मारतोच, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला. तुझ लागी वादी उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझ लागी वादी उपजला मज आधी, तुझ लागी वादी टाळी वाजवा. उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, मज आधी. तुझं लागी वधी, आम्हाला येत नाही बरं त्यातलं काय. उपजला मजा आधी, हे उत्तर कुणी दिले? मायेनं. माया म्हणते, अरे तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. असं कोण म्हणते? माया म्हणते. याचा अर्थ मायेनं हे कबूल केले, ब्रह्म माझ्या अगोदरच आहे. तिने जाहीर करून टाकले ते माझ्या अगोदरच आहे. आता इकडे कंसाचं काय काय झालं ते आज सांगायची वेळ नाही. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले आणि कृष्ण कन्हैयाचं गोकुळात प्राकट्य झालं. कृष्ण गोकुळी दुष्टा चळकाप सुटला. कृष्ण कन्हैयाचं आगमन झालं आणि संपूर्ण गोकुळात आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. टाळी वाजवा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. हे बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सुख झालं, त्या सुखाला अंत नाही, पार नाही, लेखा नाही. ऐका, देश काल वस्तू परिच्छेद रहित असं सुख भगवान कृष्ण कन्हैयाच्या गोकुळात येण्यामुळं झालं. किती आनंद झाला, एवढा आनंद झाला. बाल कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्याला आनंद झाला. तो आनंद त्याने साजरा करण्याकरता गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. लक्ष द्या, गुढ्या उभारल्या आनंद साजरा करण्याकरता. गुढ्या उभारल्या. गुढी उभा करणं हे आपल्या आनंदाचं काय आहे? प्रतीक आहे. आनंद झाला, गुढी उभा केली जाते. रावणाला नष्ट करून भगवान रामप्रभू जेव्हा अयोध्येमध्ये परत येतात तेव्हा अयोध्यावासियांनी रामप्रभूच्या आगमनाचं स्वागत करताना गुढ्या उभा केल्या. हा इतिहास आहे. म्हणून गुढी उभा केली पाहिजे.
हे लक्षात ठेवा. आता त्याच्याही बऱ्याचशा चर्चा आहेत, वेळ कमी आहे माझ्याकडे. मुद्दा इतकाच आहे, गुढी उभारली, तोरण बांधली, गोपाळ गाणे गाऊ लागले, गोपाळ नाचू लागले, करती कथा, कथा करू लागले, गाती गाणे. लक्ष द्या, थोडं चांगलं लक्ष द्या. भगवान कृष्ण कन्हैयाचं गोकुळामध्ये जे आगमन झालं, त्या आगमनानं सगळ्याला आनंद दिला. योगिया मुनिजना ध्यानी ते सुखासनी शयनी, हरी सुख फावले रे, गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सकळा. भगवंतानं सगळ्याला आनंद दिला, सर्वाला आनंद. काय सोपं विचारतो, मुलगं झालं आणि सगळ्या गावाला आनंद झाला, असं होतं का? होतं का? असं होत नाही. समजा आपल्या शेजाऱ्याला पोरगा झाला, मग अख्ख्या गावाला आनंद होतो का? होत नाही. शेजाऱ्याला तर अजिबात होत नाही. नीट आहे का? पण इथं घडलं काय? आपल्या नंद बाबाला मुलगा झाला आणि गोकुळाला आनंद झाला, सगळ्याला आनंद झाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, ऐका, तो आनंद साजरा करण्याकरता गोपाळाने गुढ्या उभारल्या. 1, तोरण बांधली. 2, कथा करू लागले. 3, गाणे गाऊ लागले. 4, गुरुजी हे जे तिसरं चरण आहे ना, करीती कथा गाती गाणे, गुढी या तोरणे करीती कथा गाती गाणे, या चरणाचा वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू खंदारकर महाराज काय अर्थ लावला म्हणे त्या काळात. गोड मी पाहिलं नाही त्यांना, मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो, किती गोड अर्थ लावला. आपण काय अर्थ लावला आता? भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले, गोकुळवासियांना आनंद झाला. तो आनंद त्यांनी साजरा कसा केला? गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा करू लागले आणि गाणे गाऊ लागले. बरोबर. त्याने अर्थ काय केला सांगतो ऐका. त्याने अर्थ असा केला, भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आल्यामुळं गोकुळवासियांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. किती आनंद झाला? ते म्हणाले, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, असं चरण आहे ना, त्याचा अन्वय कसा लावला त्याने सांगतो. त्याने त्याचा अन्वय असा लावला, गुढिया तोरणे करीती कथा, गुढिया तोरणे गाती गाणे. कळलं नाही का? जरा मोकळं करतो. भगवान कृष्ण कन्हैयाच्या गोकुळात आगमनामुळं चेतनाला आनंद झाला. याच्यात नवल काय? जडाला सुद्धा आनंद झाला, जड सुद्धा आनंदित झालं. आणि त्याचा परिणाम आता मी अगोदर अर्थ असा सांगितला होता की गोपाळाने गुढ्या उभा केल्या, गोपाळाने तोरणं बांधली, गोपाळ कथा करू लागले आणि गोपाळ गाणे गाऊ लागले. बरोबर आहे की नाही? असा अर्थ सांगितला होता. पण त्यांनी अर्थ काय केला बघा, मोठी माणसं किती मोठी असतात. त्यांनी अर्थ असा केला, गुढिया तोरणे करीती कथा, गुढिया तोरणे गाती गाणे. काय अर्थ लावला त्याने? अरे गोपाळाला आनंद झाला नवल, याच्यात काय? गुढ्या आणि तोरण यांनाच आनंद झाला आणि गुढ्या तोरणच कथा करू लागले, गुढ्या तोरणच गाणे गाऊ लागले. मोठी माणसं खूप मोठी असतात तो महाराज. माझा मुद्दा इतकाच आहे, आत्ता अंगावर शहरे येतात, काय अवस्था असेल त्या महात्म्याच्या जीवनातली. मुद्दा माझा इतकाच आहे, एवढा सगळ्याला आनंद झाला. आनंदानं गवळणी एकमेकीला सांगायला लागल्या, असं झालंय, कृष्ण कन्हैया आले, यशोदेला पुत्र झाला. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंठ बडे, वाटी ताटी सुंठ बडे, एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंठ बडे. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे, वाटी ताते सुंट वडे. सोयीनीची गलबल झाली, दाशी जणी खेल घाली. ऐका, सगळीकडे आनंद झाला. गोकुळात सगळं आनंदमय अशा पद्धतीचं वातावरण आहे. आजही हे गोकुळातलं आनंदमय वातावरण जे आहे
मला वाटतं एका अर्थाने आता हे विटाई आणि हे घर आणि हा परिवार एका अर्थाने अत्यंत आनंदात आहे, अत्यंत समाधानात आहे. आपण महाराष्ट्रभर फिरणारे लोक आहोत, पण एका व्यक्तीनं केलेल्या या एका दिवसाच्या एका उत्सवाकरता किती उत्साह आहे यांच्या अंतकरणामध्ये, याचं कौतुक करावं लागेल. गोकुळातला उत्साह आणि या कुटुंबातला उत्साह खरं म्हणजे काही कमी नाही. असा उत्साह यांना इथे आहे, इथे आनंद आहे, इथे अत्यंत तळमळ आहे, श्रद्धा आहे. असा उत्साह खऱ्या अर्थानं दिसून येतोय. आणि म्हणून मी मगाशी बोलताना एक वाक्य राहून गेलं ते आता बोलतो की कित्येक तरी वर्षानंतर हा योग आलाय. म्हणजे कसं काय कित्येक तरी वर्षानंतर योग आलाय? 7वं वर्ष आहे आमचं असेल हो, पण माझं सौभाग्य असं आहे, माझं भाग्य असं आहे अण्णा, हा योग असा आहे या वेळेचा की जेव्हा भगवान कृष्ण कन्हैया अवतीर्ण झाले 5000 वर्षापूर्वी आणि जेव्हा ते गोकुळात आले आणि गोकुळात त्यांचा जो उत्साहपूर्ण असं स्वागत झालं आणि गोकुळवासियांनी तो आनंद लुटला गोपाळ काल्याचा. गुरुजी तो वार होता शुक्रवारच, गुरुवारच. आणि आज ही काय आहे? गुरुवार. हे लक्षात ठेवा, जरा चांगला आहे का. 5000 वर्षापूर्वी जेव्हा परमात्मा गोकुळात आले आणि गोकुळात उत्साह साजरा झाला, गोकुळवासियांनी आनंद साजरा केला, त्या दिवशी अष्टमी होती, प्रश्न नाही. अष्टमी होती, प्रश्न नाही. श्रावण महिना होता, प्रश्नच नाही. नक्षत्र रोहिणी होतं, वादच नाही. पण त्या दिवशी जो गुरुवार होता तो गुरुवार मात्र कित्येक तरी वर्षांनी आज आलाय, हे लक्षात. मी कालचं सांगत नाही, कारण वसुनाम तिथी बुधवार असे प्रत्येक वर्षी कृष्ण जन्म आपण साजरा करतोच. कोणत्या महिन्यात? भाद्रपद महिन्यात. कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यात. प्रश्नच नाही. श्रावण शुद्ध अष्टमीला, बरोबर? ते बरोबर आहे म्हणते. कोणत्या अष्टमीला? वद्य अष्टमीला. प्रत्येक वर्षी वद्य अष्टमीच असते, प्रत्येक वर्षी महिना श्रावणच असतो, प्रत्येक वर्षी रोहिणीच नक्षत्र असतं, रात्रीच्या 12च वाजलेले असतात. पण अडचणी एक असते, प्रत्येक वर्षी बुधवार नसतो. रात्री काल बुधवार होता, मग काल बुधवार होता, म्हणजे त्या दिवशी बुधवार होता. भगवान कन्हैया आले 5000 वर्षापूर्वी, त्या दिवशी बुधवार होता. मग गोकुळात ज्या दिवशी उत्सव साजरा झाला त्या दिवशी काय होता? गुरुवारच होता की. आणि म्हणून आज गुरुवार आहे. कित्येक तरी वर्षांनी हा सुयोग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये कृष्ण कन्हैया रांगू लागले, कृष्ण कन्हैया खेळू लागले, कृष्ण कन्हैया मोठे होऊ लागले. हळूहळू कन्हैयाने आपले सगळे सवंगडी गोळा केले, सगळे गोपाळ गोळा केले आणि सगळ्या गोपाळांना परमात्म्याने पाहिलं तर ते सगळे गोपाळ अशक्त आहेत, कृश आहेत, अतृप्त आहेत, दुःखी आहेत. आणि अशा अशक्त, अतृप्त, कृश, दुःखी अशा गोपाळांना कन्हैयाने पाहिलं आणि कन्हैया त्यांना म्हणाले, काय रे तुम्ही दही दूध तूप लोणी खात नाही का? ते म्हणाले, दही दूध तूप लोणी आमच्या घरी आहे, पण आम्हाला भेटत नाही. मग कुठं जातं म्हणे? ते डेअरीला जातं म्हणे. डेअरी आहे का इकडे? डेअरी, हां. दूध कुठं जातं म्हणे? डेअरीला जातं. आणि चटणी आमच्या डेअरीला राहते म्हणे. दुसरं काय? ऐका, त्यावेळेस सुद्धा लोक विकतच होते. हा, मथुरेला, गोकुळातले लोक मथुरेला जाऊन दूध विकायचे, दही विकायचे, ताक विकायचेच. ऐका, कन्हैयानं त्या गोपाळाने सांगितलं, आहे रे देवा, पण काय करतो, खायला मिळत नाही. ठीक आहे, मग तुमची इच्छा आहे का? तुम्हाला तृप्त व्हायचंय का? तुम्हाला सशक्त बनायचंय का? तुम्हाला सुखी बनायचंय का? गोपाळांना ऐका, तुम्हाला जर तृप्ती हवी असेल, सशक्तता हवी असेल, तृप्तता हवी असेल, सुख हवं असेल, तर गोपाळांनो तुम्ही एक करा. काय करा? हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. याला तरी याद लागे, 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 याला तरी याद
लागे याद तरी याद लागे याद तरी याद लागे अवघे माझा अवघे माझा अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे अवघे माझा अवघे माझा अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी हो याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे अवघे माझ्या मागे 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि भगवान या चरणातून गोकुळातल्या गोपाळांना आव्हान देतात. काय देतात? आव्हान. ऐका, आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. आव्हान कशाला म्हणायचं? असलेल्याच शक्तीला चेतना देणं, स्फूर्ती देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, याला म्हणायचं आव्हान. आणि आवाहन कशाला म्हणायचं? निर्जीव वस्तूमध्ये, अचेतन वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन त्याच्यात प्रतिष्ठापित करणं, याला आवाहन म्हणतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते भूदेव ब्राह्मण देव त्या मंत्र देवतेला काय करत असतात? आवाहन करतात, बोलावून घेऊन त्याच्यात प्रतिष्ठापित करतात. म्हणून आवाहन निराळं आणि आव्हान निराळं. आव्हान म्हणजे काय? शक्ती आहेच, सामर्थ्य आहेच, तुम्ही करू शकताय, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे, फक्त तुम्ही प्रयत्न करा, सुरू करा. तुम्ही स्वतः भजन करू शकता, नामचिंतन करू शकताय, वारी करू शकताय. अहो, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही देव बनू शकता. अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणं, चेतना देणं, स्फूर्ती देणं, याला काय म्हणायचं? आव्हान म्हणायचं. लोक म्हणतात ना, ते आदल्या दिवशी आले आणि त्यांनी बोलले आणि त्यांनी लोकांना आव्हान केलं आणि रात्रीत सगळं वातावरण फिरलं, असं काहीतरी असतं ना. लक्षात ठेवा, अगदी अगदी त्या पद्धतीने इथे आव्हान केलंय कृष्ण कन्हैयाने. तुम्ही हे काम करू शकता, तुमच्यात हे सामर्थ्य आहे. आव्हान केले. काय आव्हान दिले? लक्ष द्या. याल तरी यारे लागे. अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी. याच तरी असा शब्द नाही. च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. च नाही. इथे शब्द काय? ल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, तुमची येण्याची इच्छा असेल तर. आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. ऐका दादानो, परमार्थ असू द्या किंवा संसार असू द्या, जबरदस्ती करून चालत नाही. बलात्कारे जरी आणिला कथेची, निद्रा घे लोडाशी टेकून या, जबरदस्ती चालत नाही. परमार्थ असू द्या. कुठं कोणतीही क्रिया करण्याची उर्मी ही पहिली आपल्या कुठं आली पाहिजे? मनात आली पाहिजे. मनात नसलं पाहिजे. आता बघा, ऐका,
कीर्तन ऐकावं, कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? बोला की. मनाला वाटलं पाहिजे. कीर्तनाच्या मंडपात विटाईला जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? बोला. मनाला वाटलं पाहिजे. आणि 11:30 होत आलेत. कीर्तनाची वेळ 9 ते 11 अशी आहे. 11:30 होत आलेत. आत्ता कुठं पहिलं चरण सुरू झालंय? हे काय 2 वाजायच्या आत संपतं का? किती वेळ बसायचं? चला आता घरी असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे? मनालाच वाटू द्या तुमच्या मनाला, जावा मनाने घरी. मग आता काय करा? लक्ष द्या. आवड येते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी ये. माझा मुद्दा इतकाच आहे, कोणतीही क्रिया करण्याची उर्मी, चेतना, प्रेरणा कुठून निर्माण झाली पाहिजे? मनातून निर्माण झाली पाहिजे. म्हणून इथं देवाचा शब्द आहे, याल तरी. आमची जबरदस्ती नाही. तुमच्या मनात असेल तर एक. याचा दुसरा अर्थ अजून एक सांगतो. याल तरी म्हणण्यातला भाव दुसरा एक असा आहे की परमार्थ करत असताना तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य दिलंय. आता काय करायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. कर्म करण्याचं स्वातंत्र्य देवानं दिलंय. आता कर्म कोणतं करायचं हा निर्णय देवाने नाही घ्यायचा. हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आपण सोपं करू का? सोपं करतोय का? देवानं देवाचं काम केलंय. देह देणं हे काम कोणाचं आहे? देवाचं. देवानं केलंय. आता या देहानं करायचं काय हे देवानं ठरवायचं का आपण ठरवायचं? आपण ठरवायचं. लक्ष द्या. डोळे मिळणं आपल्या हातात आहे का? नाही. पण डोळे जर मिळालेलेच असतील तर या डोळ्यानं देवाची मूर्ती पाहायची का सिनेमा पाहायचा हे आपल्या हातात आहे. पाय मिळणं आपल्या हातात आहे का? बोलत जा. नाही. पण पाय जर मिळालेलेच असतील तर कृष्णाजी माऊली महाराज यांच्या वारीला जायचं, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला जायचं, काही या पायानं सिनेमागृहात जायचं हे आपल्या, बोला की, आपल्या पायात आहे. हे आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं. अजून बोलतो, हात मिळणं आपल्या हातात आहे का? बोला. नाही. पण हात जर मिळालेलेच असतील तर हाताने टाळी वाजवायची का हाताने? हे कळतं का? कळतंय. हे असलं तुमच्याकडे आहे का? आहे. बर. मंदिरात पण असतं का? लक्ष चांगलं द्या. मी अजून विचारतो. तोंड मिळणं आपल्या हातात आहे का? लवकर बोला. नाही. पण जर तोंड मिळालेलं असेल तर या तोंडानं गुटखा खायचा का तंबाखू खायची हे आपल्या, बोला, काय खायचं? मेहरबानी कोणी म्हटलं नाही, दोन्ही पण खायचं. मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. हात पाय कान नाक डोळे हा देह मिळणं ही गोष्ट आपल्या हातात नाही. पण जर मिळालेलंच असेल तर या देहाच्या द्वारे काय करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून इथे आलेल्या माझ्या बांधवांना मी आज गोपाळ काल्याच्या निमित्तानं विनंती करतो, आता हे कीर्तन झाल्यानंतर तुम्ही काला खाणार आहेत, सेवन करणार आहेत. आणि तो काला सेवन केल्यानंतर हात धुतला की नंतर नाही ना? नक्की ना? मग सांगा गड्या, किती लोकांचं ठरलं आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात गुटखा, गोवा, तंबाखू, माणिकचंद, बिडी, सिगारेट असलं कसलंही व्यसन करणार नाही. आजपर्यंत आम्ही करत होतो पण इथून पुढे अजिबात करणार नाही असं किती जणांचं ठरलं? हात वरी करा. कॅमेरा जरा त्यांच्याकडे लावा. किती जणांचं ठरलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 लोक फक्त निघाले. बाबा काय कमाल. म्हणजे एवढे 15 सोडले तर बाकीचे सगळे व्यसन मुक्त आहेत का? बाकीचे कोणी काही खातच नाही का? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. महाराज 15 लोकांनी आज व्यसन सोडायचं ठरवलंय.
ती गोष्ट सुद्धा खूप चांगली आहे, काही कमी नाही. 15 लोक जरी एका कीर्तनात तयार झाले तरी काही खूप मोठी क्रांती होऊ शकते. म्हणून माझी विनंती आहे मायबाप, आजपासून व्यसनमुक्त बना. व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून मला म्हणायचंय, शरीर मिळणं आपल्या हातात, पण या शरीराचा वापर कसा करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून इथं भगवान म्हणतायत याल तरी, म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, काय करायचं हा निर्णय तुम्ही घ्या. खंत ही आहे महाराज, दुर्दैव आहे आपण या शरीराचा वापर चांगला करत नाही. का बरं या शरीराचा आपण दुरुपयोग करतो? त्याचं उत्तर देतो, फुकट मिळाले म्हणून. आणि म्हणून माझी विनंती आहे, माणसाला फुकट काहीच मिळू नये. पुढचे एक वाक्य सांगेल, श्रमापेक्षा अधिक पैसा आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान कधीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे, आणि योग्यतेपेक्षा ज्यादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता. हे लक्षात ठेवा. शरीर मिळालं हो, पण फुकट मिळालं ना, म्हणून आम्हाला याची काय नाही किंमत नाही. मी सोपं सोपं बोलतो, ऐका जरा. बाहेरून घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या पायातली चप्पल कुठे सोडता? लवकर बोला. उंबऱ्याच्या बाहेर. घराला उंबरा असेल तर. आता लोकांनी उंबरे बी काढून टाकले घराचे. उंबरा हे घरातल्या मर्यादेचं लक्षण आहे. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर घर नसतं, ते घर मंदिर असतं. हे लक्षात ठेवा. आणि ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते घर घर नसतं, ते घर स्मशान भूमी असते. आपलं घर मंदिर बनवायचंय का स्मशान बनवायचंय हे शेजाऱ्याच्या हातात नाही, हे आपल्या हातात आहे, ध्यानात ठेवा. तर पायातली चप्पल कुठे सोडतो? उंबऱ्याच्या बाहेर. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठे ठेवतो? स्वयंपाकघर म्हणजे किचन. हा, त्याला मराठीत किचन म्हणतात. ठीक आहे. आता काय तुकाराम महाराज माझं अगोदर चुकलं होतं का सांगा? मी स्वयंपाकघर व्यवस्थित म्हणलो होतो. ते स्वयंपाकघर म्हणजे काय तर ते म्हणजे किचन मध्ये. ठीक आहे, असू द्या. आता आणि पुढं सांगा, पोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठे ठेवतो? एवढ्या लोकात सांगू नका. आतल्या घरातल्या कोपऱ्यातल्या आतल्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात. संतोष महाराज, मला उत्तर इतकंच द्या. आता वस्तू किती झाल्या? 3. त्याच्या ठेवायच्या जागा किती झाल्या? आणि अगदी बरोबर, तुम्ही उत्तर बरोबर सांगितली. जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. चप्पल फार महत्वाची नाही. पायीची वाहन, पायी बरी, उंबऱ्याच्या बाहेर. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. स्वयंपाकघरात त्यापेक्षा सोनं महत्वाचं. कपाटाच्या मधल्या कप्प्यात. बरोबर. इथपर्यंत कीर्तन मला पण कळलंय हो, पण याच्या पुढचं एक मला कळलेलं नाही हो. कोणतं? 2 रुपयाची तंबाखू लोक असे इथं का ठेवतात? असे नाही म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? मी म्हणतो तुमचं तिच्यावर फारच प्रेम असेल तर तिला कपाटात ठेवा, कुलपाच्या आत ठेवा. अजून ज्यादा प्रेम असेल तर देवाऱ्यात ठेवा, पूजा करीत जा, उद्बत्ती ओवाळीत जा. ज्या ते तुम्ही या तंबाखूला इथं ठेवताय त्याचा स्पष्ट अर्थ आहे तुम्हाला शरीराचं महत्व कळलं नाही. मायबाप राहू द्या, पुढचं कीर्तन ध्यानात ठेवायचं. मी आत्ता जय विठ्ठल करतो. काय 9 ते 11च्या नियमाप्रमाणे झाले, 11:30 वाजलेत आणि मी 8:45 इथं आलोय, म्हणजे माझी इमानदारी वगैरे सगळं होऊन गेलंय. पण लक्षात ठेवा, एवढंच ऐका आजच्या कीर्तनातून मधून, एवढंच ऐका. कोणतं? जर तुमच्यापैकी कुणी इथं कितीतरी माझे तरुण बांधव आलेले आहेत, तरुणी पोर आलेले आहेत, सगळ्यांना माझी विनंती आहे, एखाद्या वेळेस
नाही जमलं तुम्हाला कीर्तन ऐकायचं, नका ऐकू. एखाद्या वेळेस नाही तुम्हाला वारीला जाता आलं, नका जाऊ. एखाद्या वेळेस नाही तुम्हाला एकादशी करता आली, नका करू. माझी हात जोडून विनंती आहे, आयुष्यात व्यसन कसलंच करू नका. कळकळीची विनंती. दादानो, वेळ आली तर मरायला तयार व्हा, पण व्यसन करू नका. एक. आणि दुसरी एकच विनंती करतो, जन्म दिलेल्या आईची आणि वडिलांची चांगली सेवा करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. एवढा संदेश आजच्या कीर्तनातून आपण जरूर घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेन. माझा मुद्दा इतकाच आहे. तर इथे कशा करता मी हे सगळं बोलायला लागलोय, याल तरी सामर्थ्य आहे तुमच्यात, ताकद आहे तुमच्यात. आता तुम्ही ठरवायचंय काय करायचंय ते. आम्ही जबरदस्ती करणार. याल तरी या रे. पुढचा शब्द आहे या रे. रे शब्द हा पुरुषार्थाचा वाचक आहे. र शब्द हा पुरुषार्थ सिद्ध करणारा र शब्द आहे. बघा, म्हणून तर आतापर्यंत आपल्या भारत देशाचे, इंडियाचे नव्हे, भारत देशाचे जेवढे पंतप्रधान झाले, त्या प्रत्येक पंतप्रधानाच्या नावात कुठंतरी माग पुढं र शब्द आलेला आहेच. र शब्द हा पुरुषार्थाचा काय आहे, वाचक आहे. सांगाल का तुम्ही जरा मला पंतप्रधानाची नावं सांगाल का क्रमाने, थोडं पटपट सांगाल का, म्हणजे वेळ कमी आहे आपल्याकडे. वा, पंडित जवाहरलाल नेहरू आहेच की र शब्द. हा, पुढचं नाव सांगा. लाल बहादूर शास्त्री, र शब्द आहेच. चला पुढे पटपट. तेव्हा अटल बिहारी, किती उडी हाणली, किती सोडून दिले मध्ये, सांगा बरं. असू द्या बरं. अटल बिहारी वाजपेयी, र शब्द आहेच. मोरारजी देसाई, र शब्द आहेच. इंदिरा गांधी, र शब्द आहेच. राजीव गांधी, र शब्द आहेच. पंतप्रधानाचं चाललंय हो. इंदर कुमार गुजराल, र शब्द आहेच. चरण सिंग, र शब्द आहेच. विश्वनाथ प्रताप सिंग, र शब्द आहेच. गुजरारीलाल नंदा, र शब्द आहेच. नरेंद्र मोदी, र शब्द आहेच. सोडले अजून बरेचसे. इंदर कुमार गुजराल, र शब्द आहेच. PV नरसिंहराव, र शब्द आहेच. डॉक्टर मनमोहन सिंग, र शब्द आहेच. नरेंद्र मोदी डब्बल र आहे. आणि म्हणून काळजी करू नका. नाही कळलं? चला, काय झालं? हा, मग हे तुम्हाला ठीक आहे. वा, संपलं. तर ऐका, झाले का? संपले? पंतप्रधानाची नाव संपली? पंतप्रधानाची नाव संपली. एखादं कुठलं राहिलंय का नाव? कुठलंच नाही राहिलं. देवेगौडा कोण म्हणलं? देवेगौडा. लोक म्हणले देवेगौडा राहिला की. ऐका, पण लक्षात ठेवा, देवेगौडाच्या नावात सुद्धा र होतच. तेवढा अभ्यास करूनच आलोय मी. देवेगौडाचं नाव आहे HD देवेगौडा. चा लॉंग फॉर्म आहे हरदन हळदी देवेगौडा. मग कसं? माझा मुद्दा इतकाच आहे, र शब्द हा पुरुषार्थाचा काय आहे, वाचक आहे. याल तरी या रे. आणि पुढे शब्द दिलाय लागे. लागे शब्दाचा अर्थ आहे संबंध जोडून या. दादानो, भक्ती